प्रस्तावनेनंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आता आपली कृष्णा परिक्रमा सुरू होते आणि कृष्णा परिक्रमा सुरू होते म्हणजे ती उगमापासून सुरू होते। कृष्णा नदीचा उगम हा श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे आणि अर्थात आपल्या भागामध्ये याचा मी आढावा घेतलेला आहे। हा लाखो किंवा मी म्हणेन कोटी वर्षापूर्वीचा सुद्धा आहे। आता आपल्याला बाकीच्या काही गोष्टी समजतात आणि कृष्णा नदी म्हणजे तिथं 5 नद्यांचे उगम आहेत आणि कृष्णा नदी ज्या ठिकाणाहून, कारण महाबळेश्वर हे उंचावर आहे, आता त्यानंतर ती खाली वाईकडे येते। वाई या तालुक्यामध्ये जोर या ठिकाणी येते आणि जोर या ठिकाणची लोक म्हणतात की वरून कृष्णाबाईनं उडी घेतलेली आहे आणि मग कृष्णा नदी सपाटीवर येते। सपाटीवर आल्यानंतर या ठिकाणी आता बलकवडे, धोम ही हल्ली आता धरणं झालेली आहेत आणि सपाटीवरचं पहिलं मोठं गाव हे वाई आहे। वाईला फार मोठं महत्व आहे, त्याला दक्षिण काशी असंही म्हणतात। इथं अनेक देवळं आहेत, मोठे घाट आहेत आणि कृष्णा नदीच्या उत्सवाची परंपरा ही जशी महाबळेश्वरला आहे तशी वाईला मोठी परंपरा आहे। म्हणजे वाईला जवळजवळ 7 ठिकाणी कृष्णाबाईचे उत्सव निरनिराळ्या वेळी साजरे होतात आणि त्यानंतर ते कृष्णाकाठी पुढे अनेक ठिकाणे याचा आढावा आपण घेणार आहे। तर या भागामध्ये क्षेत्र महाबळेश्वर, कृष्णा नदी इथून उगम पावलेली म्हणजे आपण देऊळ बघतो, परंतु कृष्णा नदीचं उगमाचं देऊळ अजून खालती आहे, ते सुद्धा आपण बघणार आहे। ते कड्यावरती आहे आणि तिथून कृष्णा नदी खाली जाते। या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहे। या सर्वाचा आपण आनंद घ्या आणि यानंतर आपण पुढील भागाकडे वळूया। धन्यवाद, नमस्कार।